हॅलो डिअर स्टुडंट्स, आता आपल्याला बघायचं आहे पॅरामेट्रिक फंक्शन. मागच्या याच्यामध्ये आपण इम्प्लिसिट फंक्शन बघितलं आणि आता आपण बघतोय पॅरामेट्रिक फंक्शन. ठीक आहे, तर व्हॉट इज द पॅरामेट्रिक फंक्शन, काय आहे त्याच्यामध्ये? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, समजा आपण एक कन्सिडर करू y इज अ फंक्शन ऑफ टी. इन जनरल लिहिते, तुम्ही हे लिहिलं नाही तरी चालेल, याचं प्रूफ पण आहे पॅरामेट्रिक फंक्शनचं. ह्या चॅप्टरमध्ये 3 प्रूफ आहे विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्यातनं एक येण्याची खूप शक्यता असते. त्याचं एक वेगळंच लेक्चर घेणार आहे आपण, आणि तिन्ही को रिलेटेड आहे. त्यामुळे एकाच लेक्चरमध्ये आपण तिन्ही घेणार आहे पूर्ण चॅप्टरमधले. ठीक आहे, ओके. आता आपण कन्सिडर करू y इज इक्वल टू एफ ऑफ टी, त्याचं फंक्शन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण कन्सिडर करू की अल्सो एक्स इज अ फंक्शन ऑफ टी. एफ ऑफ टी तर इकडे मी लिहितो वाटलंच तर जी ऑफ टी. ठीक आहे, जी ऑफ टी लिहितो. म्हणजे वाय हा टीचा फंक्शन आहे, एक्स हा टीचा फंक्शन आहे. तर तुम्हाला डी वाय बाय डी एक्स कसा काढायचा बघा. पहिले लिहायचा, याच्यावरून आपण काढायचा डी वाय बाय डी टी, याच्यावरून आपण काढायचं डी एक्स बाय डी टी. डी टी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टी, याला डिफरन्शिएट करायचं, याला विथ रिस्पेक्ट टू टी करायचं. काही असू शकतं, थिटा थिटा असू शकतो. मग डी वाय बाय डी थिटा डी एक्स बाय डी थिटा आला असता. देन तुम्ही डिरेक्टली कसं लिहू शकतात बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. एक प्रकारे हा डी टी कॅन्सल झाला तर डी वाय बाय डी एक्स भेटेल. तसं ते कॅन्सल होत नाही, एक टर्म असते इंटिग्रेटेड ती. पण आपल्या लक्षात राहण्यासाठी सोप्या भाषेत डी टी कॅन्सल, डी वाय बाय डी एक्स उरलं. मग पहिले ही टर्म त्या दोघांचा रेशो, यू विल गेट द डी वाय बाय डी एक्स. जास्त वेळ न घालवता डिरेक्टली मूव्हिंग टुवर्ड्स द एक्झाम्पल, डायरेक्टली आपण एक्झाम्पलकडे जाऊ. बघा, पहिलं एक्झाम्पल आहे, हे गिवन आहे तुम्हाला. गिवन बघा काय, एक्स इज इक्वल टू ए टी रेस टू 4. ठीक आहे, चला याचं लगेच डिफरन्शिएट करून घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. एक्स नाही म्हणता येणार आता आपल्याला, कारण आतमध्ये कोण आहे, टी दिसतोय ना, मग आपण म्हणायचं टी. ठीक आहे, काय होईल, इथे येणार डी एक्स बाय डी टी. एक कॉन्स्टंट आहे, 4 खाली, टी रेस टू 3, हे आलं 4a टी क्यूब. याला इक्वेशन 1 म्हणू वाटलंच तर आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा काय, y इज इक्वल टू काय, 2a टी स्क्वेअर. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, हे काय झालं, डी वाय बाय डी टी. 2a 2t, 2 इंटू 2 4a टी. दिस इज, याला म्हणूया इक्वेशन 2. देअरफॉर बाय इक्वेशन 1 अँड 2 आपल्याकडे आहेतच ते, एक डी एक्स बाय डी टी आहे आणि एक तिकडे आहे डी वाय बाय डी टी. डायरेक्ट काय लिहू शकतो आपण, देअरफॉर डी वाय बाय डी एक्स बाय पॅरामेट्रिक फंक्शन कसं लिहितो आपण, डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. डी वाय बाय डी टी काय आहे, 4a टी अपॉन डी एक्स बाय डी टी काय आहे, 4a टी क्यूब. 4a कॅन्सल, एक टी पण कॅन्सल, इथं उरणार 1 अपॉन टी स्क्वेअर. 1 अपॉन टी स्क्वेअर, हे तुमचं काय आलं, डी वाय बाय डी एक्स. वाटलंच तर खाली लिहूया व्यवस्थित, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन टी स्क्वेअर. हे काय आलं, त्याचं आपलं आन्सर आलं. ठीक आहे, ओके. आता त्यानंतर लगेच नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊ. खूप काही नाही त्याच्यामध्ये, 4-5 एक्झाम्पल झाले का. टीचा फंक्शन डी एक्स बाय डी टी काढा, वाय टीचा फंक्शन डी वाय बाय डी टी काढा, दोघांचा रेशो घ्या डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, चला नेक्स्ट सेकंड याच्यामध्ये सिमिलर. पहिले वाटलंच तर मी वाय घेतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला लिहायला सोपं जातं. गिवन काय, पहिले वाटलंच तर वाय लिहू आपण. काय, वाय इज इक्वल टू टी प्लस रूट टी. याला काय करणार आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. मग इथे काय आलं, डी वाय बाय डी टी. टीचा विथ रिस्पेक्ट टू टी, हे बघा, एक्सचा विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 लिहितो, टीचा विथ रिस्पेक्ट टू टी 1 येणार, रूटचा 1 अपॉन 2 रूट. ठीक आहे, हा आला डी वाय बाय डी टी, याला इक्वेशन 1 म्हणू. अँड
एक्स इज इक्वल टू एक्स काय टी मायनस रूट टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याला परत इथे काय येणार therefore dx by dt is equal to dx by dt काय येतं बघा टीचं 1 मायनस रूटचं 1/2 रूट टी. ठीक आहे, याला थोडं सिम्प्लिफाय पण करू शकतो बट इट्स ओके, काय अडचण नाही. आपण याला यातच लिहू. देअरफोर याला इक्वेशन 2 म्हणूया आपण. डी वाय बाय डी एक्स हा काढायचा आहे ना तुम्हाला, मग विच इज डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स अपॉन डी टी. मी शेजारी लिहितो ना तर तुम्ही खाली लिहा, माझ्याकडे जरा जागेची अडचण असते, बोर्डला आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं ना जागेला, तुम्ही एका खाली एक लिहायचं आहे. ठीक आहे, मग डी वाय बाय डी टी काय 1 + 1/2 रूट टी 1 मायनस 1/2 रूट टी. क्रॉस मल्टिप्लाय करू वाटलास तर 2 रूट टी प्लस 1/2 रूट टी अपॉन 2 रूट टी मायनस 1/2 रूट टी. ठीक आहे, मग याचं काय होईल, ही टर्म काय झाली, ही आणि ही कॅन्सल. ओके, उरलं काय, देअरफोर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2 रूट टी प्लस 1/2 रूट टी मायनस 1. ठीक आहे, सो दिस इज द आन्सर. ठीक आहे, हे आपला आन्सर आला. जेवढं सिम्प्लिफाय होतं क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं, 2 रूट टी कॅन्सल, उरलेली टर्म डी वाय बाय डी एक्स आली तुमची. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा त्याच्या पुढचं काय, नंबर 3. नंबर 3मध्ये जर आपण बघितलं तर काय येणार आहे, नेहमीप्रमाणे गिवन y इज इक्वल टू log ऑफ cos t differentiating with respect to t dy by dt ओके. परत लिहूया हे एक्झाम्पल. गिवन y आपल्याला दिला आहे, y इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस टी. याला आपण काय करू, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. मग काय येणार, डी वाय बाय डी टी इज इक्वल टू लॉगचं काय 1 फंक्शन, बरोबर आहे, टी इंटू त्या फंक्शनचं मायनस साइन टी. ठीक आहे, विच इज इक्वल टू तुम्ही याला असे लिहू शकतात मायनस टॅन ऑफ टी. इक्वेशन 1 डी वाय बाय डी टी. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय होणार आहे, नंतर अल्सो एक्स काय दिला आहे तुम्हाला बघा, कॉस ऑफ लॉग टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू कॉसचं काय, हे बघा इथं लॉग होतं, लॉग म्हणजे 1 फंक्शन, कॉसचं परत मायनस साईन, याचं कॉस बाहेर आहे मायनस साइन ऑफ फंक्शन इंटू आतल्याचं डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ फंक्शन लॉग ऑफ टी 1/t विथ रिस्पेक्ट टू टी म्हणून 1/t येणार डिरेक्टली. ठीक आहे, मग याला नीट लिहू किंवा इथेच लिहितो, विच इज इक्वल टू मायनस साइन लॉग टी अपॉन टी. दिस इज इक्वेशन 2. देअरफोर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. ठीक आहे, डी वाय बाय डी टी काय आला मग अशी तुमचा मायनस टॅन टी अपॉन हा काय आला आपला मायनस साइन ऑफ लॉग टी अपॉन टी, हा ब्रॅकेट, हे खालचे दोघं एकत्र आहे, डी वाय बाय डी टी टाकला, डी एक्स बाय डी टी टाकला. तर इथं जर बघितलं ना तर इथे एक टर्म तुमची काय होती बघा,
मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल आणि बाकी असं वेगळं खूप काही चेंज करण्याची गरज नाही त्याच्यात. ही डिनोमिनेटरची टी वरती जाईल बघा, म्हणजे काय होईल, टी इंटू टॅन ऑफ टी अपॉन साइन ऑफ लॉग ऑफ टी. दिस इज द आन्सर. याला मी काय करतो, एक ब्रॅकेट करून घेतो. पेपरला केलंच पाहिजे असं ब्रॅकेट, असा काही रूल नाही आहे, बट आपण करतोय तुम्हाला हायलाईट व्हावं म्हणून. सिम्पल. वाय दिलाय विथ रिस्पेक्ट टू टी डी वाय बाय डी टी, एक्स दिलाय विथ रिस्पेक्ट टू टी डी एक्स बाय डी टी, दोघांचा रेशो डी वाय बाय डी एक्स. इथं डी वाय बाय डी टी इट शुड बी डी वाय बाय डी एक्स. ओके, चला आता त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. नंबर 4. नेहमीप्रमाणे काय करू आपण, गिवन पहिले वाय लिहू, कारण डी वाय बाय डी थिटा आता बरं का, आतमध्ये थिटा आहे. मग आपण काय म्हणायचं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी येईल का, नाही, विथ रिस्पेक्ट टू काय येणार, थिटा येणार आता. ओके, देअरफॉर डी वाय बाय डी थिटा ए कॉन्स्टंट, 1चं आतमधल्याचं डेरिव्हेटिव्ह 0, कॉस थिटाचं मायनस साइन थिटा, परत तिथं डी थिटा बाय डी एक्स. असं करू नका, विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे का, नाही विथ रिस्पेक्ट टू थिटा आहे, ते तसंच राहील. मग इथे बघा हे मायनस मायनस प्लस होईल. देअरफॉर डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 0 तर गेला, ए साइन थिटा. याला म्हणूया इक्वेशन 1. Also x is equal to a theta plus sin theta differentiating with respect to कोण आहे, theta, dx by d theta a तसाच थिटाचा विथ रिस्पेक्ट टू थिटा 1, एक्सचा कसं विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येतो तसं थिटाचं विथ रिस्पेक्ट टू थिटा 1 येणार. साईनचं काय येणार, कॉस थिटा. मग याला नीट लिहू बघा, किंवा याला असंच ठेवलं तरी चालेल, काय अडचण नाही. याला म्हणूया इक्वेशन 2. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स, नेहमीप्रमाणे इथं डी वाय बाय डी टीच्या ऐवजी डी थिटा येणार, कारण याच्यामध्ये कोण आहे, डी थिटा आहे, बरोबर आहे. मग डी एक्स बाय डी थिटा, चला व्हॅल्यूज पुटअप करूया. ठीक आहे, इथं व्हॅल्यू जर पुटअप केली, हा काय आला ए साइन थिटा, हा काय आला ए 1 प्लस कॉस थिटा, ए ए कॅन्सल, साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. तर त्याला तुम्ही वाटलंच तर काय थोडंसं सिम्प्लिफाईड मॅनरमध्ये याला आपण सॉल्व करायचा प्रयत्न करू. याला समजा 1 प्लस कॉसला आपण फॉर्म्युला आपल्याकडे आहे ना 1 प्लस कॉसचा, 2 कॉस स्क्वेअर अँगल डिवायडेड बाय 2 थिटा बाय 2 येणार. मग वरती फक्त साइन थिटा ठेवून उपयोग नाही, साईनचा पण तसा हाफ अँगलचा फॉर्म्युला आहे. साईनला आपण काय लिहू शकतो, 2 साइन कॉस, तर अँगल डिवायडेड बाय 2, तिथं थिटा येतं त्याचा थिटा बाय 2. आणि ते सॉल्व होण्यासारखं पण आहे. 2 2 कॅन्सल, एक कॉसची टर्म कॅन्सल, स्क्वेअर आहे ना, एक साइन अपॉन कॉस उरला. मग इथं फायनल आन्सर काय आलं तुमचं, टॅन ऑफ थिटा बाय 2 विच इज द फायनल आन्सर, विच इज डी वाय बाय डी एक्स. आलं लक्षात. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू थिटा डी वाय बाय डी थिटा, विथ रिस्पेक्ट टू थिटा डी एक्स बाय डी थिटा, दोघांचा रेशो साइन अपॉन 1 प्लस कॉस, 1 प्लस कॉसला 2 कॉस स्क्वेअर. मग इथं तसं अँगल हाफच होतोय तर साईनला पण आपण लिहूया 2 साइन कॉस, इथं पण थिटा बाय 2 थिटा बाय 2, जे उरलं ते आपण आन्सर लिहिल्यानंतर. ठीक आहे, नंबर 4. आणि यानंतर आपण चाललोय नंबर 5 कडे. ठीक आहे, त्या नंबर 5 मध्ये जर बघितलं, क्वेश्चन 1 मधला 5 आहे हा. ठीक आहे, तर याच्याकडे जर आपण बघितलं तर काय काय दिलंय बघा. गिवन y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ टी, डिफरन्शिएटिंग काय येणार विथ रिस्पेक्ट टू टी. ठीक आहे, पहिला काय लिहू, देअरफॉर डी वाय बाय डी टी इज इक्वल टू, साईनचा फॉर्म्युला काय आहे 1 अपॉन साइन इनवर्सचा 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, त्याच्याऐवजी टी तर त्याचा येणार टी स्क्वेअर, इक्वेशन 1. अँड एक्स इज इक्वल टू तुम्हाला दिलं आहे अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर, त्याचं डेरिव्हेटिव्ह बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी.
तर याचं डेरिव्हेटिव्ह अंडर रूटच्या बाबतीत आपण बघायला गेलो या टाईपच्या एक्झाम्पलला, तर याला सगळ्यात पहिले बघा रूटच्या फंक्शनला आपण काय लिहितो सांगा बरं. रूटच्या फंक्शनला 1/2 रूट, बरोबर आहे. ओके, तर मग इथं काय येणार, देअर फोर dx/dt इज इक्वल टू रूटला काय येणार 1/2 रूट 1 मायनस टी स्क्वेअर. ठीक आहे, रूटच्या आत 1ला काय येणार 0, टी स्क्वेअरला काय 2t, dt/dx नाही येणार कारण विथ रिस्पेक्ट टू टी आहे. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू टीचं मग ते 2tच होईल डायरेक्टली, जसं आपण एक्ससाठी करतो तसं. याला नीट लिहितो, पुढेच लिहितो, तुम्ही खाली लिहायचं आहे -2t/2 अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर, 2 कॅन्सल, देअरफॉर dx/dt इज इक्वल टू -t अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. याला म्हणूया इक्वेशन 2. देअरफॉर dy/dx हे काय आलं dy/dt अपॉन dx अपॉन dt. dy/dt काय आहे बघा 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. dx अपॉन dt काय बघा -t अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये कोणती अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर आणि अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर न्यूमरेटरमधून आणि याच्यातून कॅन्सल. फायनली काय आलं dy/dx इज इक्वल टू -1/t. ही टर्म तुम्हाला काय आली मग इथे फायनल आन्सर म्हणून आली. ठीक आहे, मग आपण सिम्पली पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये दुसरं तिसरं काही नाही. y हा कोणाचा तरी फंक्शन आहे, एक्स हा कोणाचा तरी म्हणजे वाय ज्याचा आहे त्याचाच असतो. थिटा तर थिटा असेल दोघांमध्ये, टी असेल तर टी असेल सेम. ठीक आहे, तर मग dy/dt dx/dt दोघांचा रेशो म्हणजे dy/dx. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल्स सॉल्व केले. आणि याच्यामध्ये जर बघायला गेलो तर अजून पुढे काही क्वेश्चन्स आहेत तेही आपल्याला बघायचे. पण सध्या हे जे 5 क्वेश्चन आहेत हे सगळेच्या सगळे जसं जसं आपण सॉल्व करत होतो तसे तसे तुम्ही हे बघा. पॅरामेट्रिक फंक्शन, ठीक आहे, एवढंच लिहिलं तरी सफिशियंट आहे, तुम्हाला आयडिया पण येऊन जाईल त्यातली. त्याच्यानंतर बघा हे फर्स्ट छोटे छोटे 2-2 मार्काचे आहेत सगळे, MCQला पण विचारू शकतात. दिस वन इज थर्ड, दिस वन इज फोर्थ, दिस वन इज फिफ्थ. ठीक आहे, चालेल, एवढं सगळ्याच्या सगळं लिहून घ्या. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पार्ट बघूया.